हॅलो गाईज, आम्ही झालो आहे तयार. बघा सगळे, हा लेट आहे हा थोडासा. आता आम्ही चाललोय महालक्ष्मीचं दर्शन करायला. यार तिथून आम्ही जाणार आहे ज्योतिबा आणि मग त्यानंतर शेजुरी. मस्त मस्त सगळ्यांनी कपडे घातले. आउटफिट अरे काय दाखवते रस्त्यात सोडून देणार आहे. तिची आई आणि ती काय करायचं. दिस इज आउटफिट दाखवा. शो यू ए बाय. हा आमच्या आहे हॉटेलचा व्ह्यू. ही पोस्ट आमची गीतांजली. चला दाखवते सगळे नाश्ता कर. किती बॅग आहेत आमच्या सगळ्यांच्या. का तोंड लपवतोय आता. हाच तो हाच 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 तुलाच दाखवणार आहे. काय काय सगळे खाऊन झाले. हो काय काय नाश्त्याला. उपमा आणि पोहे. अजून काय. आता मी नाश्ता करायला इकडे बाहेर बसतोय कारण मला आतमध्ये जागा नाही भेटली त्यामुळे. सो दिस इज उपमा. टेस्ट करून सांग कसं. आपण काय भाटुपाचं चायनीज बोललोय. हो का. बोल परत. कुठे निघाले तुम्ही. गीतांजली आहे गीतांजली. निघा ना मग. निघा ना मग. तुम्ही येता का. तुमच्याशिवाय कुठे जाणार आहे. इकडे कॅमेरा कॅमेरा इकडे. हे मला कॉन्टेंट देतात ब्लॉगसाठी. Mother is very angry. See, Look at her expression. She is shamed of me while I am recording a vlog. While I am recording a vlog. त्यांचं होतं ना ऑफिस. कृष्णराज महाडिक आलेत आमच्या स्वागतासाठी. आणि पृथ्वीराज थँक्यू. तुम्ही आलात खूप भारी वाटलं आम्हाला. ब्लॉग बघायला आलोय महालक्ष्मीच्या मंदिराच्या बाहेर. आता आम्ही आतमध्ये जाऊ. यांची पिटी चालू आहे. पिटी सांगितलं केव्हाच. कोल्हापूरमध्ये येते. घेते आता. ही भांडी भांडी खेळणार आहे तू आता. आता आम्हाला हे खेळणं. ते बघ समोर. डे 2. हे सारखे हाय हायच करतात पूर्ण व्लॉग मध्ये. तुमचे वर्ड्स. महालक्ष्मीचं मंदिर आता पुढे आहे. त्याचं आम्ही दर्शन घेणार आहे. आता काय बाजूला एक राजवाडा सुद्धा दिसतोय. तुम्ही बघू शकता. आणि तसेच पुढे बघू शकता बघू शकता बघू शकता बघू शकता. दीदी या तुमचा एक सेपरेट व्लॉग बनल. कॉलेज आहे. तुम्ही बघा. ज्युनियर कॉलेज आहे. काय नाव आहे. मेनराज. खूप मोठं आहे पण ना. पुण्यामधलं फर्ग्युसन कॉलेज पण असंच आहे. पण त्या दगडांसारखं आहे थोडं. भारी आहे. वा वा वा. इकडे सगळं खायच्या गोष्टी आहेत. आप्पे वडे थालीपीठ. तर सगळ्यांना पळवलं खायच्या. खाता येत त्या लोकांना. चाललोय आता आम्ही मंदिरामध्ये. हे प्रवेशद्वार आहे आणि दाखवतो मग आता पुढे बघत राहा. दर्शन वगैरे घेऊन. आतमध्ये तर मे बी अलाउड नसेल कॅमेरा. काय भारी आहे. हा नाही आवाज
आवाज हाच दे 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 सॉरी 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 दे सोन्याची मालिका नाही आता बोला कसं होतं समजलं ना ऑन कॅमेरा समजलं का आता नाही बोला आता जे बोलले ते परत बोला नाही परत एकदा परत नाही टाकणार मी फक्त बोला बोला हे काय आम्ही सर्व महालक्ष्मी मंदिराच्या बाहेर दर्शन घेऊन आता निघत होतो. आता 12 वाजून 12:30 वाजलेले आहेत. पण तापलो आम्ही उन्हामध्ये. ऊन खूप असल्यामुळे लहान पोरं आहेत आमच्या बरोबर हे सगळं. हे लहान पोरं मग सर्वांना ताण पण लागली होती आणि आम्ही निघताना तिकडे आम्ही चप्पल काढली त्याच्या बाजूला हे नवनाथ रसवंतीगृह आहे. सर्व लहान पोरं बोलली आम्हाला उसाचा रस पाहिजे तर त्या निमित्ताने आम्ही सर्वच जण उसाचा रस पिलेलो आहे. तू मध्ये आलास काय असं. आणि आता आम्ही इथून ज्योतिबाचं दर्शन घ्यायला चाललेलो आहे. आम्ही पुढे तुम्हाला 1 तासानंतर ज्योतिबाच्या मंदिरात भेटू. ठीक आहे थँक्यू बोललो ना. याला ना कंटिन्यू मम्मी जा पुढे. काय घ्यायचंय गाय जानू 100 रुपयाला थांबा गाई जानू आम्हाला घ्यायचंय थोडं सामान इकडे. वाव भारी आहे. काय घेऊन आले तुम्ही? हे कोल्हापूरची आंबा भडंग आहे. ही इथली स्पेशल आहे खूप. आणि थांबा रस्ता द्या लोक उडवून जातील. आणि हे लक्ष्मी चिवडा आहे. आणि हा कोल्हापूर आणि सातारामध्येच मिळतो फक्त. हा इकडे बघून बोला. कोल्हापूर आणि सातारामध्येच मिळतो. आणि ही भडंग सहसा कुठे भेटत नाही कोल्हापूर सोडून. आणि तुम्ही जर कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिरच्या इकडे आला तर ही भडंग एकदा घेऊन खाऊन बघा प्लीज. खूप छान आहे. म्हणजे टेस्ट तर खूप चांगली आहे. त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे असतात. शेंगदाणे वगैरे. आणि 2 मिनिटं. गायजानू गाडी कुठे आहे आपली? गायजानू गाडी कुठे आहे? गाडी आहे पार्किंग मध्ये. ओके त्याच्यासाठी आपण वेट करतोय. कसं वाटलं मग तुम्हाला मंदिरात येऊन? खूप पॉझिटिव्ह वाईब्स होते आणि मस्त. चप्पल बघून कसं वाटलं तुम्हाला? चप्पल मला तर हे बघ देवीचं दिसतंय इकडून. दर्शन घ्या इथून सगळ्यांनी. बनायला पाहिजे. येडी आहे. युट्यूबर बनली पाहिजे होती. म्हणजे तू युट्यूबर बनली पाहिजे होती. एवढे दिवस काय करत होतो? मी बनली की हा आता चालू झाली ना. चल सबस्क्राईब करील. केलंय त्यांच्या मुली. रिएक्शन बघितली बघूनच तुला घे ना तिथून. मला आहे इकडे. संपली कैरी.
गाईज ही ट्रिप मधली आहे ना असिस्टंट मॅनेजर आहे जी सगळ्यांना बसवत असते लाईनीत उभं करत असते. ओ मॅडम मॅडम कुठे गेली? सर्वजण ज्योतिबा मंदिराला आलेलो आहे दर्शन घ्यायला ज्योतिबाचं. सगळे भक्त मंडळी आहेत. भरपूर गर्दी. संत मंडळी भक्त मंडळी आहेत. आता मी दर्शन घेणार आहे कडक उन्हामध्ये. ऊन दाखवा ऊन बघा हार शून आणि आमचे लोक कलावंत पिऊ तर जरा हात काढा. प्रणवजी पुजारी आता ज्योतिबाच्या डोंगरावर एखादं गाणं म्हणणार आहे. सांग बोला बोला. ज्योतिबाच्या नावानं सांग बरं, सांग बरं, देवा सांग बरं. ज्योतिबाच्या नावानं सांग बरं. तुझी बाई, आणि काय दुनिया आलो तुझ्या दारी. वारणार देवावर या केला तुझावर. सांग बरं, देवा सांग बरं. ज्योतिबाच्या नावानं सांग बरं. ज्योतिबाच्या नावानं सांग बरं. ज्योतिबाच्या नावानं नंबर पोहोच घ्या. सांग बरं. वारणा लस्सी प्यायला विसरू नका. थँक्यू. देवा सांग बरं रे. आता उतरल्यानंतर आम्ही ज्योतिबा मंदिरात गेल्यानंतर देवाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही वारणा लस्सी पिणार आहे. बघूया आपण त्यावेळी. we are on the way to meet ज्योतिबा. हात पकडा. कसं आहे सगळीकडे काहीच वारणा लस्सीवाले परत आले. थांबा दाखवते. आलेलो आहे आमच्या मीनाक्षीताई शिंदे यांच्या कुटुंबासोबत आणि आमचे सर्व कार्यकर्ते. 2:30 वाजले. वाडी रत्नागिरी डोंगरावरती आलेलो आहे आम्ही. ज्योतिबाचं केदारनाथाचं हे स्थान आहे जागृत. थोड्या वेळामध्ये आम्ही देवाचं दर्शन करणार आहे. इकडे वारणा लस्सी फेमस आहे. थोड्या वेळाने बघा असं वारणा लस्सी बघा असं. पश्चिम महाराष्ट्राचं हे जागृत स्थान आहे. सर्व 5-6 जिल्ह्यातील सगळ्या लोकांचं कुलदैवत आहे. झालं कट. महाजी शिंदे आहेत जे शिंदे घराणं आहे ग्वाल्हेरचं. त्यांचं सुद्धा कुलदैवत ज्योतिबाचं आहे अशी माहिती. शिंदिया देवस्थान वाडी रत्नागिरी. आणि केदारनाथाचं स्थान आहे. 12 केदारनाथ आहे ना. केदारनाथाचं स्थान आहे. ते शिवलिंग आहे. 1808 मध्ये बनवलेलं आहे. आणि हे दक्षिणमुखी मंदिर आहे. वाडी रत्नागिरी म्हणून हे गाव आहे ना, वाडी रत्नागिरी. आणि एकमेव मंदिर आहे की दक्षिण. आणि यात्रेला ती तोप टाकतात का तिथे ती तोप आहे. 1808 मध्ये हे हां ती तोप आहे. ती तोप बत्ती देऊनच यात्रेला 12 ज्योतिर्लिंग मधले एक ज्योतिर्लिंग इथे आहे. अच्छा हे थँक्यू. मंदिर महालक्ष्मीच्या रक्षणासाठी बनवलेलं आहे. ओके थँक्यू फॉर युअर इन्फॉर्मेशन. ज्योतिबाच्या नावानं सांग मला बोला. हा चालू द्या. बोला जोरात हा. ज्योतिबाच्या नावानं तुम्ही ओरडा. मुलाला घे ना. भरपूर घ्या भरपूर. पिऊ इथे खाली आत्या हो आत्या द्या हो आत्या. टाकायचं कधी पण. गुलाल खोबरं देवाकडे. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. झालं सगळ्यांचं हॅपी. कुत्री काय आत्ताच आमचं दर्शन झालं ज्योतिबाचं. आणि काय वाईब होती बापरे. अनबिलिव्हेबल. तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये. ते तर ट्रेलर होता असं. आतमध्ये जेव्हा आम्ही गेलो ना खूप भारी होतं. इतक्या गर्दीत होतो आम्ही बट वर्थ होतं गर्दीत असणं.
कारण ते खूप लिमिटपेक्षा जास्ती मस्त दिसत होते आणि ते वाईब जे येत होते देवाचे एवढं सुंदर दिसत होते ते असे एकदम रुबाबदार फेटा घातलेला कलरफुल आणि व्हाईट कपडे होते एक नंबर. कसं वाटलं तुम्हाला? चला चांगलं आहे. आता मी नंतर बोलते. फायनली वारणा लस्सी कशी आहे? गार वाटतंय. सहकारी आयोजक हा थोडेसे किती रुपये झाले हो? 10 रुपये. ब्लॉगरचं खरं रूप तुम्हाला दिसलंय. काहीच आता आम्हाला खूप लेट झालाय. आम्ही जेजुरी निघालो तरी पण एवढी मजा करतोय आम्ही. सोडली भाई साहब खूप लेट झालाय आम्हाला. 9:30 वाजलेत. आमचं सगळं मॅनेजमेंट खराब झालं. खूप आम्ही टाइमपास करत बसलेलो त्याच्यामुळं. आणि आता आम्हाला आतमध्ये जाऊ देतील की नाही काय माहिती नाही. सगळे पळतोय आम्ही. सुटकली. हो भाई साहब देत आहेत घेऊन. गणू तो हा हात दे. काय दम लागला. त्याचे नाव किती आहेत? गणपती. पोहोचलो बाई फायनली. आणि मंदिर पण चालू आहे. 10 वाजलेत. आम्हाला वाटलेलं 8:30लाच बंद होतं ना मंदिर. आम्ही गुगलवरती चेक केलेलं तिकडे तसं दाखवलं पण चालू आहे मंदिर नशिबाने. आता जातो आम्ही आतमध्ये. दाखवतो तुम्हाला. भारी वाटलं ना वरती. लाईमलाईट मध्ये आले का तुम्ही? बोला आता काहीतरी बोलावंच लागेल. जर तुम्ही बोलले नाही एवढं तोंड चालू केलं ना व्हिडिओ मध्ये घ्या बोला. आमचं इथं दर्शन जाम झालेलं आहे. फक्त पायांची हालत बेकार झालेली आहे. ओके आता अजून उतरायचंय. ओके तुम्हाला माहिती सर्वांनी पाठीमागे आवाज द्या. सगळ्या म्हणा सदानंद सोन्याची जेजुरी देवाने जेजुरा हिरा घोडा आंबे तोडा लिंबे हिरा मस्तकी तुरा अंगावर शाल सदाई लाल आरती करी मनसा सुंदरी देववारी नाना परी खोबऱ्याचा तुकडा भंडाराचा बडका हातामध्ये भंडार घ्या. देवाचं ध्यान करा. समोर सगळं बघायचंय. देवाला हात मल्लारे जगद्गुरु मणिविक्रम मलसा कांतम वंदे हम कुलदैवतम. सगळ्यांनी आवाज द्यायचा. म्हणा सदानंदाचा येळकोट. येळकोट येळकोट. जय मल्हार महाराज की जय. माते की जय महादेव. अरे यार डोळ्यात गेलं जाम. बसून कुठं बस ना. या सगळ्यांनी म्हणा हर हर महादेव. हर हर महादेव. चिंतामणी मोरया.
चिंतामणी मोरया कल की भड़काल कल की बोल बोल हजारी माघा मुरळी खंडोबा भगत सलाम प्रणाम येळकोट जय महाराज की जय महाराज की जय भवानी माते की जय मेरे माते की जय मंगल मूर्ती मोरया जोडी कोण आहे का जोड्या भारी वाइब है यार ही, एक नंबर का व्यू है। आजपर्यंतचं सगळ्यात बेस्ट दर्शन झालं. एक नंबर म्हणजे असं मला मंदिरात आम्ही लेट झालेलो पोचायला, बट काय माहिती आम्ही खूप प्रे केलं की देवाला की हे मंदिर चालू राहू दे, आणि इतकं छान दर्शन झालंय. आणि एवढं भारी म्हणजे दर्शन भेटलं ना, खूप भारी. म्हणजे सगळ्या गोष्टी आम्हाला तिथं मंदिरासमोर खूप वेळ उभं केलं, म्हणजे देवांसमोर, आणि आतमध्ये पण पाठवलं. हे सगळं झालं मळवट भरला आमचा तिथल्या पुजाऱ्यांनी, आणि असं कोणाला करत नव्हते. आम्हाला आतमध्ये घेतलं आणि आम्हालाच गेलं. आणि इथं बाहेर आल्यावरती पण आमचं दाखवतं व्हिडिओमध्ये, रात्रीचे 10 वाजले. 10 वाजलेत आणि आम्हाला हे सगळं करायला भेटलंय. इतकं भारी वाटतंय, थांबू नाही शकत. खूप भारी एक्सपिरियन्स होता. मजा आली खूप. पिऊ हात येतो तुझा. सो गाईज आता आमच्या ट्रिपचा दी एंड झालेला आहे आणि आता सगळे चुपचाप आपापल्या घरी जातील. हे लास्टचं जेवण आहे सोबत. खूप मजा केली पण 2 दिवस यार. थँक्यू. शेवटची व्हिडिओ आहे ही. चला. कसं वाटतंय मॅडम? हो हात करा. बोला मॅडम. थांबा फ्लॅश चालू करते. बोला. खूप बरीच झाली. कशी झाली ट्रिप? खूप छान झाली ट्रिप. कसं वाटतंय तुम्हाला? शेवटचे तुमचे गुणगान गावा. आता काय नाही. थँक्यू सर प्लीज. ओ बोला. त्याने लपवून ठेवले. बोला. ब्रेक के बाद तुमचं मनोगत व्यक्त करा. 5 देवदर्शन केले. खूप मजा आली. स्पेशली पिऊ यांच्याबद्दल त्यांनी खूप छान Entertain गाणी केलं. गायली. आणि तुमचं सर्व महिला टीम त्यांनी सुद्धा खूप छान गाणी माग झालं बाई, संपली ट्रिप. सगळे झोपलेत, पांबलेत आता सगळे. आणि आम्ही दोघी, मम्मी आणि मी उतरतोय, चाललोय घरी. ती बघा कशी ओव्हर ॲक्टिंग करते.